नक्कीच क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. टीम आहे कार्तिक पवन टायगर संघाचे संघमालक रमेश वाघ यांच्याकडून ऑफर लागली गेले. जर गोलंदाज सलग 3 विकेट प्राप्त करत असेल तर 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. आणि मायक्रोफोनवर जोडले जातील सन्माननीय एक जबरदस्त समालोचक सुभाष वाघ सरांचा एक सुमधुर आवाज. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा. बेडीसगाव प्रीमियर लीग पर्व 5 2026 ची भव्य दिव्य स्पर्धा हॅलो, धन्यवाद खंडवी साहेब, मॅन प्रमाण आमसेवाडे. एक असा चांगला बुलंद आवाज या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आपण त्यांच्या आवाजातून भरपूर काही अनुभवलंय. तरी मी पुन्हा या ठिकाणी बेडीसगाव प्रेमी लीग वर्ष 5वे आयोजक माऊली इलेव्हन बोरीचीवाडी बेडीसगाव यांच्या वतीने पुन्हा एकदा आलेल्या पाहुण्यांचे तसेच सर्व खेळाडूंचे या ठिकाणी स्वागत करतोय. पहिला चेंडू मात्र गोलंदाज ट्रॅकवर जर विचार केला स्वभाव या ठिकाणी किसन पारदे या साहेबांचा या ठिकाणी मात्र मान सन्मान केला जाईल. मी जगदीश दादा वाघ यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण या ठिकाणी किसन पारदे या साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी स्वभावसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केले तर या ठिकाणी मात्र तब्बल 500 रुपये दिले जातील. संघ मालक रमेश वाघ यांच्याकडनं स्वभावसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक या गोलंदाजीत विकेट हॅट्रिक जर प्राप्त केले तर नक्कीच या ठिकाणी पंच घोषित करतात की खराब चेंडू आहे. एक हॅलो 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 माय चेक हॅलो. या ठिकाणी जर विचार केला तर येणारा चेंडू उघडे डोळे पहा नीट आणि चेंडू असणारा फ्रीड फलंदाज स्ट्राईकवर केतन उडवला चेंडूला. मात्र त्या ठिकाणी अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना मात्र आतापर्यंत 2 धावा जोडल्या जातील. या ठिकाणी 2च्या सरासरी जर विचार केला धाव संख्या पोचले 4. अजून या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक. पंचांचा जर विचार केला तर दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल पंढरे या ठिकाणी हलकीची एज लागते. पण त्या ठिकाणी मात्र एक टप्प्यावर कुठली चुकी करणार नाहीये. हा अजून एक डॉट चेंडू येतोय. या ठिकाणी अप्रतिमाशी गोलंदाजी करताना गोलंदाज स्वभाव काही कमालीची गोलंदाजी करतोय. या ठिकाणी युट्यूबच्या लाईव्ह मधून या ठिकाणी युट्यूबच्या लाईव्ह मधून मात्र बेडीसगाव प्रेमी लीग वर्ष 5वा या ठिकाणी ऑफ साइडला कट केलेला चेंडू 1 बाउन्स. या ठिकाणी मात्र चेंडू होतो फरार आणि अजून एक येतोय केतनच्या बॅटमधून मात्र चौकार डीजे. या चौकाराच्या साहाय्याने चला तर या ठिकाणी आरोही संघाचा या ठिकाणी 12वा खेळाडू नाही आहे. हॅलो 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 मॅच
आरव अँड आरती 11 या संघाचा मात्र या ठिकाणी 12वा खेळाडू नाहीये, तरी 2 रन्स मात्र या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. आरव अँड आरती 11 संघ या ठिकाणी मात्र पॅनलाइज केलं गेलाय 2 धावासाठी. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अक्षय या ठिकाणी विचार केला तर मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय फलंदाज केतन. या फलंदाजाला या 1च्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 9. स्ट्राईकला केतन मात्र या ठिकाणी चेंडू होईल फरार. अजून एक केला केतनच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. डबल अंकामध्ये आपण धावा पाहू शकाल 13. या ठिकाणी 12वा खेळाडू मात्र या ठिकाणी उपस्थित नाही आहे, तरी लवकरात लवकर मात्र या ठिकाणी 12वा खेळाडू आमच्या जोडीला जोडला गेला पाहिजे. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. स्ट्राईकवर फलंदाज केतन. पुरटा चेंडू आहे मात्र त्या ठिकाणी गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा आणि अजून येईल बॅक टू बॅक दुसरा चौकार केतनच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. चौकाराच्या साहाय्याने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 17. केतन या फलंदाज जर विचार केला तर 8 चेंडूवर मात्र एक धमाकेदार खेळ करून 14 धावा स्वतःच्या नावावर चेंडूला उडवला आहे. त्या ठिकाणी झेलची संधी मात्र झेल होत जमिनीला दान आणि पुन्हा एकदा मिळतो या केतन या फलंदाजाला जीवनदान. आणि या ठिकाणी मात्र चित्त्याच्या वेगाने मात्र या 3 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 3च्या सरासरीने जर विचार केला तर धावा जाऊन पोचले तर 20. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहू शकाल राजू. या ठिकाणी पुन्हा झेलची संधी मात्र त्या ठिकाणी शतरंजवरचा अंतर कापून मात्र दुसऱ्या मोमेंट मध्ये चेंडूला कॅरी करतोय आणि मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात. पंच सांगतात आम्हाला षटक क्रमांक दुसरा सुद्धा संपुष्टात आला आणि धावांचा जर विचार केला धावा जाऊन पोचल्या तर बिनबाद 22. एका चांगली कुठेतरी पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी करावी लागेल. एका 4 षटकाच्या सुमारेस कुठेतरी एक चांगला स्कोअर 40 ते 45 धावांचा एक फाईट स्कोअर उभा करावा लागेल. तेवढाच ताकदीचा समोरचा संघ विचार केला क्षेत्ररक्षण करताना संघाचा जर विचार केला कार्तिक अँड पवन टायगर सला सांघिक पहिला आणि वैयक्तिक तिसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय केतन आणि फलंदाज सुद्धा स्ट्राईकला केतन. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा झेल मात्र या ठिकाणी केतन या फलंदाजाची सोडली जाते आणि मात्र या ठिकाणी चित्त्याच्या वेगाने 3 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. या 3च्या सरासरीने जर विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25. एक चांगले रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं.
या ठिकाणी चांगल्याचं क्षेत्ररक्षण मला वाटतं त्या ठिकाणी चित्त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण. मात्र या ठिकाणी पंचांचं बोट मात्र होईल आकाशाकडे आणि बाद होते. होताना पाहू शकाल आपण गणेश एक बेडीसगाव टीम मधून खेळलेला गणेश एक ऑलराऊंडरची भूमिका आज मला वाटतं आरोही आणि आरती 11 या संघामधून खेळताना पाहू शकाल. या ठिकाणी विचार केला तर एक बायच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी एक धावा ऍड केली जाईल. एकच्या सरीने विचार केला धावसंख्या दानपडली 27 एक बाद 27. पॅकाला कमालीची गोलंदाजी करतोय केतनचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर मात्र 3 धावा खर्च केले. त्यानंतर एक धाव एक विकेट. या ठिकाणी पुन्हा केतन या फलंदाजी झेल आणि मात्र या ठिकाणी आता कुठलीही चुकी होणार नाहीये आणि संपुष्टात आणलाय फलंदाज केतनचा खेळ. या ठिकाणी डीजे ठिकाणी आंबेवाडीचे एक शिवराम डुमना या ठिकाणी न्यू बॅटर एंटर होताना पाहू शकाल. सचिनला पाहू शकाल आपण स्ट्राईक वर. गोलंदाज केतनचा जर विचार केला तर अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आपण आतापर्यंत पाहिलंय. स्ट्राईक वर सचिन. या ठिकाणी कार्पेटच्या सामने केलेला चेंडू मात्र तेवढं चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि फक्त एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. एकच्या सरासरीने विचार केला तर धाव संख्या दानपडली 28. मला वाटतं षटकातील काही चेंडू शिल्लक. स्ट्राईकला गणेशच्या मनगटीमध्ये तर ताकद आहे. कुठेतरी एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. या ठिकाणी आरोही आणि आरती 11 संघ या ठिकाणी जर विचार केला तर धावा येणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी कट केला चेंडूला यष्टिरक्षक कुठलीही चुकी करणार नाही आणि या ठिकाणी मात्र खेळ संपतोय फलंदाज गणेश या फलंदाजाचा. मार्जा षटक या इनिंगचा मात्र गोलंदाजाचा नितीन. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल एका बेडीसगाव या संघामधून ऑलराऊंडरचे आतापर्यंत मात्र नितीन या गोलंदाजाचा जर विचार केला तर या सीझन मध्ये मात्र बेडीसगाव या टीमने मात्र 2 नंबर पटकावले. तोच हा गोलंदाज नितीन. स्ट्राईकला विजय आणि पहिल्या चेंडूवर कुठेतरी एक येतो सचिनच्या बॅट मधून पतंजली बाबा षटकार. या ठिकाणी जर विचार केला तर नितीन या गोलंदाजाने षटकाराने स्वागत करतो फलंदाज सचिन. या 6च्या सरासरीने जर विचार केला धाव संख्या जाऊन पोचल्या 34 धावा. अजून या षटकातील मला वाटतं पहिल्याच चेंडूवर एक मोठा पहार चढवला गेला फलंदाज सचिनच्या माध्यमातून. नितीनला कुठेतरी कमबॅक करावा लागेल.
या ठिकाणी हलकी झेल लागते आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. वाघ यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आलो वाघ या काकांचा या ठिकाणी मात्र मान सन्मान केला जाईल. मी गावठणवाडी बेडसगाव या गावाचे परशुराम मामा यांना विनंती करतोय की आपण काकांचा या ठिकाणी मी परशुराम काकांना विनंती करतोय की आपण आपल्या हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आलो वाघ या काकांचा मात्र या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. नो बॅटर एंटर होताना पाहू शकाल आपण दीपकला पाहू शकाल. मला वाटतं कुठेतरी पहिले काही षटकार काढल्यानंतर गोलंदाज नितीनने कुठेतरी सचिनला तंबूचा असलेला पाठवून देण्याचं काम करतोय नितीन. या ठिकाणी चेंडूला उडवलाय आणि अप्रतिम अशी झेल कॅरी होते आणि या ठिकाणी मात्र दीपक या फलंदाजाला कुठेतरी परतावा लागेल तंबूचा असलेला डीजे. आणि जर विचार केला नितीन या गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवर मात्र कुठेतरी एक मोठा फटका या ठिकाणी मात्र न्यू बॅटर एंटर होताना पाहू शकाला किसन एक शाळेवाडीचा एक माजी खेळाडू या ठिकाणी हलक्याच्या हाताने काट केला कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र त्या ठिकाणी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. धावांचा विचार केला तर धावा जाऊन पोचल्यात 35 धावा. अजूनही मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक. काही कमालीची गोलंदाजी कुठेतरी षटकार काढल्यानंतर पहिल्या चेंडूवर नंतर लगेचच 2 विकेट मात्र या ठिकाणी स्ट्राईकला असलेला फलंदाज एक एबी डिव्हिस स्टाईल मध्ये आपण पाहू शकाल रतन. जर रतनच्या बॅटच्या रनमध्ये जर चेंडू जर आला तर नक्कीच बॉर्डर लाईनच्या बाहेर नक्कीच पाठवण्याचं काम करेल रतन हा फलंदाज. मात्र गोलंदाजाचा जर विचार केला नितीन तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी झेलची संधी त्या ठिकाणी मात्र गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा आणि शेवट गोड करताना येतोय हा टीम आरोही आणि आरती या संघाचा चौकार. पॅनलाइज केलेले ज्या 2 धावा आहेत ते मात्र एक षटक कंप्लीट झाल्यानंतर ऍड केल्या जातील. या दोन्ही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. पॅनलाइजच्या ज्या 2 धावा आहेत ज्या यामध्ये एका पहिल्या षटकामध्ये ऍड केल्या जातील. चला तर यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल.
लिहिलं याच लावायचं का मॅच सारांशला आम्ही जोडावू आणि त्याच्या नंतर शेबून काढून चला तर या ठिकाणी स्पीडअप करायचं आहे. या ठिकाणी जर विचार केला तर चांगलं असं आयोजन करण्यात आलंय. माऊली 11 बोरीचीवाडी बेडसगाव या आयोजनकडनं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. एक चांगलं असं आयोजनांचे सुद्धा मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. त्यात जर विचार केला तर जगदीश दादा वाघ असतील, परशुराम वाघ असतील, परत रमेश दादा वाघ असतील, ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य शेलू बेडसगाव, तसेच पूर्ण टीम माऊली 11 बोरीचीवाडी. काय चांगलं असं आयोजन या ठिकाणी. मात्र बेडसगाव प्रेमी लीगचा वर्ष 5वा अतिशय चांगल्या यूट्यूबच्या माध्यमातून आयोजन केलं गेलंय. तरी मी पुन्हा एकदा माऊली 11 बोरीचीवाडी या संघाचा मनापासून आभार करतोय. या ठिकाणी जर विचार केला तर यापुढील होणारा सामना सारांश 11 आणि सबुरी अँड तारुण्य 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉक्स मध्ये टच विनसाठी यायचं आहे. गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहू शकाल मनोज. फलंदाजाचा जर विचार केला तर प्रदीप स्ट्राईकवर फलंदाज पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईकला पाहू शकाल केतन. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज मनोज, एक जुना जाणता गोलंदाज म्हणजे चांगले मित्र मनोज उघडा आज या ठिकाणी मात्र आरोही आणि आरती या संघामधून खेळताना दिसतील. या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक जर या ठिकाणी कंप्लीट केली तर रमेश दादा वाघ, ग्रुप ग्रामपंचायत शेलू माजी सदस्य यांच्याकडनं रोख 500 रुपये दिले जातील. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. या ठिकाणी जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर रमेश दादा वाघ, ग्रुप ग्रामपंचायत शेलू बेडसगाव माजी सदस्य यांच्याकडनं मात्र तब्बल 500 रुपये दिले जातील. चला तर पहिला चेंडू स्ट्राईकवर फलंदाज प्रदीप, एक वाघणीची वाडी या संघाचा एक हार्ड हिटर. या ठिकाणी मात्र पंचांकडे जोरदार अपील आणि पंच कुठेतरी अपील फेटाळून लावतात आणि हा येईल पहिला डोर चेंडू. या ठिकाणी फक्त नो बॉल साठीचा रिव्ह्यू दिला जाईल. या ठिकाणी सर्व संघनायकांना विनंती आहे की नो बॉलवरच फक्त रिव्ह्यू दिला जाईल. पहिला चेंडू कुठेतरी डॉट फेकतोय गोलंदाज मनोज. या ठिकाणी चेंडूला उडवला आहे आणि एक तेरी तर एक मेरी असा सिद्ध करताना फलंदाज प्रदीप मात्र
फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराच्या सहाय्याने मात्र स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज प्रदीप. मी पहिलेच म्हटलं जातं की वाघणीचीवाडी या संघामधून हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख पनवेल तालुक्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी अजून उडवला चेंडूला आणि हा येला वन बाउन्स चौकार. काय गोलंदाजी फलंदाजी करतोय फलंदाज प्रदीप. पहिला चेंडू जर विचार केला तर डॉट, दुसऱ्या चेंडूवर जर विचार केला तर एक षटकार आणि तिसऱ्या चेंडूचा जर विचार केला तर एक वन बाउन्स चौकार पाहायला मिळाला. डीजे या ठिकाणी गुडघाटेक आणि तमाशाबेक आणि चेंडू होईल अजून फरार आणि हा अजून येईल प्रदीपच्या बॅट मधून अजून एक पतंजली बाबा षटकार. डीजे धन्यवाद. फलंदाज प्रदीपचा जर विचार केला तर थांबायचा मात्र मला वाटतं या अजून एक पुलकर चेंडू मात्र तेवढाच कमबॅक करताना गोलंदाज पाहू शकाल आपण. मनोज जरी दोन षटकार एक चौकार लगावला गेला तरी कुठेतरी डॉट चेंडू खेळून काढतोय गोलंदाज मनोज. या ठिकाणी मात्र बायच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव ऍड केली जाईल. एकच्या सरासरीने विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचले 17. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईकला केतन. या ठिकाणी जेलची संधी आणि मात्र या ठिकाणी जेल होतोय कॅरी आणि या ठिकाणी बाद होतोय फलंदाज केतन. निखिल आलाय. पहिलं षटक फेकत असताना मनोज त्यांचा सुपुत्र निखिल. पहिला चेंडू स्ट्राईकला फलंदाज प्रदीपचा जर विचार केला तर दोन षटकार एक चौकार लगावला गेला. पहिला चेंडू निखिलचा प्रदीपसाठी. या ठिकाणी रिवाज अटेंड आहे आणि रिवाज होतोय सक्सेसफुल. हा येईल 1.2 बाउन्स. अजून एक प्रदीपच्या बॅटमधून चौकार. डीजे चौकाराच्या जर सहाय्याने जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचले 21. या ठिकाणी दोन धावा मात्र या ठिकाणी ऍड केले जातील. पेनल्टीच्या 2 धावा आणि धावाचा जर विचार केला तर 23. या ठिकाणी पंच आम्हाला घोषित करतात खराब चेंडू आहे. वाईट चेंडू होता. एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल. एकच्या सरासरीने जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचल्या 24 धावा.
या ठिकाणी टॉचविनसाठी सारांश 11 त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपण पाहू शकाल शबुरी अँड तारुण्य 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवला आहे आणि गॅप आहे मोठा ना धावण्या तोटा MSD मध्ये येतोय. अजून एका प्रदीप बॅटमधून पतंजली बाबा षटकार. बोरचीवाडीचे ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिक कुठेतरी मला वाटतं सारांश 11 आणि शबुरी आणि तारुण्य 11 दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आलो काका वाघ यांना विनंती करतोय आपण आपल्या हस्ते टॉचविन करायचं आहे. या ठिकाणी पंच घोषित करतात की खराब चेंडू आहे वाईट चेंडू आहे मात्र एक धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. विचार केला तर धावा जाऊन पोचल्यात 31-31. या ठिकाणी फक्त 9 धावेची गरज. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप पनवेल तालुका विचार केला तर पनवेल तालुका पूर्ण हादरतो जातो या फलंदाजाला मात्र कुठेतरी निखिल हा गोलंदाज निखिल काय कमालीची गोलंदाजी करतोय. जरी एक षटकार लगावला गेलाय तरी कुठेतरी डॉट चेंडू मात्र या ठिकाणी होतोय काय तिरपळा चित्त आणि पाठवून दिलं फलंदाज प्रदीपला. कुठेतरी निखिल या गोलंदाजाने बॅक टू डग आउट फलंदाज प्रदीप. या षटकातील शेवटचा चेंडू निखिल. या ठिकाणी मात्र जेलची संधी आहे. त्या ठिकाणी जेल होते जमिनीला दान आणि या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2च्या सरासरी जर विचार केला धाव संख्या जाऊन पोहोचली 33 आणि पंच घोषित करता षटक क्रमांक मात्र दुसरा सुद्धा या ठिकाणी संपुष्टात आलाय. अजून विजयासाठी धावेची गरज आहे. 12 बॉल आणि 7 धावा बनवायच्या आहेत. चला तर स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज स्ट्राईकवर जर विचार केला तर गोलंदाज गणेश, स्ट्राईकवर फलंदाज मंगळचा जर विचार केला तर आतापर्यंत मला वाटतं एकही चेंडू खेळला गेला नाहीये. येणारे 12 चेंडू आणि बनवायच्या विजयासाठी 7 धावा. गोलंदाज गणेश कुठेतरी एक फिरकीचा जादूगर या नावाने ओळखला जाणारा बेडसगाव संघातील एक चांगला गोलंदाज. कार्पेटच्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि गच्चाळ थ्रोपैकीमुळे या ठिकाणी मात्र 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. अजून विजयासाठी 5 धावेची गरज. 11 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईकला फलंदाज विचार केला तर मंगळ. आडव्या पट्ट्यात खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. हा येतो डॉट चेंडू. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी मात्र 5 धावेची गरज. याच प्रकारे कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल गणेश या गोलंदाजाला.
या ठिकाणी रिवाजचा अटेंड करायचा होता आणि रिवाज होतो सक्सेसफुल आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स होईल फरार. हा येईल अजून पहिला मंगळच्या बॅटमधून धमाकेदार चौकार. एका धावेची गरज विजयासाठी. या ठिकाणी हलक्याच्या हाताने कट केला आहे आणि मात्र या ठिकाणी सामना विन होतोय टीम कार्तिक अँड पवन टायगर्स. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच पराजित संघ